पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नमस्कार, आम्ही सारे खवय्ये चारच्या भागात मी संकर्षण कराडे अतिशय मनापासून तहे दिल से प्रेमाने आनंदाने बस तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। मंडळी, तुम्हाला तर माहिती आहे की आपण सध्या या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या आठवड्यामध्ये वेगवेगळ्या प्रांताची चव आपल्या स्वयंपाकघरातून चाकतोय। काय मज्जा आहे ना। कसं आहे, तुम्ही आता प्रत्येक वेळेला उठलं की खानदेशात जाऊ नाही शकत, उठलं की कोकणात नाही जाऊ शकत, मराठवाड्यात नाही जाऊ शकत, पण तिथली अस्सल चव आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू शकतो म्हणून हा घाट आपण घातलेला आहे। आणि हा आठवडा आहे खानदेशचा। कालच्या भागामध्ये आपण पाहिलं छान इथे ती खापरोळी आली होती, त्याच्यावरती पुरणपोळी त्या ताईंनी इतकी मस्त केली। मग आजच्या भागामध्ये आपण आपल्या खानदेशाच्या चवीला कुठेही सोडणार नाही आहोत आणि ती चव आपण चाखणार आहोत। तर आता तुम्हाला एक गंमत सांगतो। काय होतं, जेव्हा आपण शिक्षण घेण्यासाठी आपल्या खानदेशातून मोठ्या शहरामध्ये येतो, तसाच एक मुलगा आला पुण्यामध्ये। आता इथे आल्यानंतर घरच्या चवीची, आईच्या हातच्या चवीची फार आठवण यायची। मग असं म्हणल्यानंतर रडत बसणं हा काही उपाय नाहीये। मग त्यांनी काय केलं, अख्खा खानदेशच पुण्यात आणला। आता खानदेश कसा पुण्यात आणला, तर त्यांनी पुण्यामध्ये खानदेशी अस्सल खानदेशी एक खानावळ सुरू केली। आता खानावळच का सुरू केली, या प्रवासामध्ये त्यांना कोण कोण जॉईन झालं हे सगळं आपण पाहूया, गप्पा मारूया आणि आजच्या भागाला सुरुवात करूया। तर आजच्या भागामध्ये खानदेशी चव चाखण्यासाठी आपण इथे आमंत्रित करूया खानदेशातून आलेल्या एका नवरा बायकोचं आणि गप्पा मारून मस्तपैकी पदार्थ बघूया। नमस्कार, या 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 या, क्या बात आहे, हातात काहीतरी। नमस्कार, हे काय आहे? खानदेशी केळी चिप्स प्रसिद्ध। खानदेशी केळी चिप्स प्रसिद्ध हो। आणि हे खानदेशी कैरीचं लोणचं। अरे क्या, हे माझ्यासाठी आहे हो। अफलातून, माइंड ब्लोईंग। जरा मी इथे गॅसवरती ठेवतो। हा, मला खानदेशी पद्धतीने लोणचं करतात वेगळं जरा हे माहिती होतं, पण खानदेशी केळी चिप्सही घेऊन आलात तुम्ही? खानदेशातील केळी म्हणजे खूप प्रसिद्ध हो। आणि त्या केळी व्यवसायाला पूरक व्यवसाय म्हणून खानदेशी केळीचे चिप्स बनवायला सुरुवात झालेली आहे। वा, किती छान, खमंग आणि खुसखुशीत, अप्रतिम। पण आता हे तुम्ही अशा वेळेस दिले ना, तुम्ही बोलणार कसा? तुमची ओळख करून द्या, आपलं नाव काय? नमस्कार, मी निलेश भंगाळे। बर। मूळ जळगाव जवळील एक कानडदा म्हणून माझं गाव आहे। बर। आणि आता सध्या वास्तव्यास मी पुण्यात आहे। आणि तुम्ही कुठल्या? मी पण खानदेशातलीच। बर। त्या जळगाव जवळ असोदा असं माझं माहेर आहे। अच्छा, तुमचं नाव नाही सांगितलं ताई तुम्ही? माझं नाव भारती भंगाडे। भारती भंगाडे। किती वर्षांपूर्वी लग्न झालं? 10 वर्ष झाले। 10 वर्ष। लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? अरेंज मॅरेज। बर। आम्हाला असं कळलं तुमची खानावळ पुण्यात हो है ना? खानावळच का बरं तुम्हाला असं वाटलं की सुरू करावी? हा, मी जेव्हा पुण्यात आलो बॅचलर असताना, त्यावेळेस सगळ्यात महत्वाचं म्हणजे माणसाला खाण्यासाठी पाहिजे तर समाधान होईल असं खाण्याला पाहिजे। माझं ते होत नव्हतं। मग कुठंतरी जी लहानपणापासून किचनमध्ये गडबड करायची जी सवय होती, ती म्हटलं की आपण चला परत कामाला लागूयात आपलं। आणि मग तसंच बनवायला लागलो। विचार आला की चला आपण खानदेशी आहोत, पुण्यातील लोकांना खानदेशी खाद्य संस्कृतीचे अस्सल खानदेशी पदार्थ आपण का नाही द्यावे, म्हणून मनात विचार आला आणि मी सुरुवात केली। किती छान। स्पेशालिटी काय तुमच्याकडचं एखादा पदार्थ? शेवभाजी आहे, भरीत आहे, वरणबट्टी आहे। मग आज आमच्यासाठी यातलं काय करणार आहात नेमकं तुम्ही? आज तुमच्यासाठी बनवणार शेवभाजी। आणि आता हिवाळ्यात आहेत, तुरीच्या शेंगा वगैरे निघतात शेतातल्या, तर मग आमच्याकडे ना त्याची चटणी बनवतात। तुरीच्या शेंगांची चटणी? तुरीच्या दाणे, ते दाणे काढून, ओले दाणे असतील ना, कच्चे दाणे, बरोबर। हे 2 पदार्थ करणार आहोत। बस, आजचा मेनू आहे खानदेशी मेनू आणि अस्सल खानदेशी मेनू आहे, त्याच्यामुळे आज आपल्याला खानदेशी चव चाखायला मिळणार आहे। कुठेही जायचं नाही, मध्ये मध्ये आपल्याला केळा चिप्स आणि लोणचं सुद्धा तोंडी लावायला मिळणार आहे। आता आपण लगेच वळूया पदार्थांकडे। चला, पहिला पदार्थ कुठला आपला? खानदेशी शेवभाजी। साहित्य सांगा, मग आपण कृती करूया। चिरलेला कांदा आहे, मसाले शेव आहे, खडा मसाला आहे, धणे आहेत, खडा मसाला पेस्ट बुकटी केली पावडर, आणि लसूण आहे, कोथिंबीर, खोबरं, काजू, जिरं, अद्रक, मीठ, हळद आणि चटणी। ताई, ताबडतोब कृती करूया, तोंडाला पाणी सुटतंय माझ्या। काय करायचं पहिल्यांदा? कांदा भाजी घेऊया। घ्या घ्या घ्या, भाजून घ्या। कांदा व्यवस्थित भाजला गेला पाहिजे, म्हणजे ते मग ती चव येते तेव्हा। काय मला सांगा, आता हे खानदेशी पदार्थ ठीक आहे तुमची खानावळी म्हणून, पण रोजच्या स्वयंपाकात हे असेच मार्गदर्शन करतात? नाही, मार्गदर्शन नसतं, डायरेक्ट तयार असतं, मदत करतात, कधी ते स्वतः बनवतात। हो, रविवार पूर्ण किचन माझ्याकडे असतं। अरे वा वा। हो, सुट्टीचा दिवस मला सुट्टी नसते। चटका काढव
झाला प्लेटमध्ये घेऊया आपण. हो उद्या ना चटका काढून, तोपर्यंत मी प्लेट काढतो खालची वर. झालं का होताई? नाही थोडा अजून थोडा पाहिजे. थोडासा. हा खानदेशातल्या म्हणी पण फार इंटरेस्टिंग आहेत ना. हा आहेत ना सर. एखादी सांगा ना आम्हाला, ऐकवा ना. खानदेशी म्हणे म्हणजे असं आहे, जडी जाईन तडीच राहीन. काय? जडी जाईन तडीच राहीन म्हणजे जिथं जाणार तिथंच राहणार हा व्यक्ती असं. अच्छा, जडी जाईन तडीच राहील. अच्छा, खानदेशी भाषेचा एक गोडवा वेगळाच आहे. हो आहे की. झाला कांदा काळा आता आहे ना. वा 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 आपण यात धने भाजून घेऊया. वा भाजा. हे तर काय अफलातून आहे ना. खानदेशातली केळी जगभरात निर्यात होतात. हो. आणि त्याचे चिप्स तुम्ही आणलेत. थोडं जिरं, जिरं, 2-3 काजू. काजू. बर. काढून घेऊया. हो काढा ना. वा वा वा. आता त्यात खोबरं. डेंजर वास येऊन राहिला बरं. इराला वास इराला इराला म्हणजे येऊन राहिला. अच्छा, त्याला इरायला इराला. डेंजर वास इराला. गाणं वगैरे गाता की नाही तुम्ही? आता मुलांना, लहान मुलांना शाळेत शिकवता म्हणल्यावर एखादं गाणं तर गात असाल. नाही गातात नाही या गाणं? नाही गाणं वगैरे एवढा छंद नाही तिचा. छंद म्हणजे एक चित्रकारी हा एक चांगला छंद आहे तिचा. ते आणि चित्र खूप छान काढते. अच्छा. बस. आणि काय म्हणत होतं? आणि काय नाही, खाऊ जेवण बनवू. हां, स्वयंपाक करणे. स्वयंपाक. चांगले चांगले. आता काय? आता भाजून झालंय. आता आपण उन्हाळ्याचा कार्यक्रम संपला. भाजायचं. आता हे राहू दे आपण तिथेच. वाटण करून घेऊया. वाटण करून. बरं, मग खाली मिक्सरचं भांडं आहे बघा निलेश साहेब. हां, हे जरा मी इकडं ठेवतो. कोरडं आता हा जो भुजलेला कांदा. नाही पहिले आपण हे सगळं कोरडं जे आहे ना ते आपण धने आणि बारीक करू. खोबरं हे पहिले बारीक करूया. बरं. ते होत नाही. एकत्र नाही करायचं. ते एकत्र करायचं, पण पहिले हे वाटी घ्यायचं आणि मग नंतर ते वाटायचं. काय म्हणाले हे जाड राहतं. हे जाड राहतं. अच्छा, बारीक होत नाही. बर. मग आधी ते बारीक करायचं, आधी मग त्याच्यात बारीक कांदा करायचं. घालायचा. अच्छा, ठीक आहे. निलेश साहेब खाली मिक्सर आहे ते जर घ्या बरोबर. मंडळींना तुमच्या मदत करा. ती करतच असतं ना सर. मला तिची मदत, तिची मला मदत. पण चांगलं आहे ना दोघं मिळून तुम्ही एवढं छान. घ्या फिरवून. थांब. मग हे अजून ते बारीक झालं, होणार नाही आहे. झालं. आता आपण त्याच्यात कांदा टाकू ना याच्यात. कांदा टाकला ना की मग अजून ते अजून बारीक होईल. बारीक त्याची पेस्ट होईल छान. पेस्ट. वरून पाणी वगैरे ऍड करायची जाड गरज नाही. ठेवलं ना, लागलं तर घेऊ तो आपण पाणी थोडं कुठं आणि मसाला कुठं असं होतं. आणि लसूण अगं बाबो लय झणझण होती हो. मसाला नंतर. आणि आता काय? तिखट नको ना. हळद घेऊया. थोडीशी हळद. बाकी आपण हळद मसाला ज्यावेळेस परतवू, कलसवणं म्हणतात आमच्याकडे. मसाला कलसवणं. त्याला फ्राय करतो ना, त्याला फ्राय करणं म्हणतात. त्याला खानदेशी भाषेमध्ये कलसवणं म्हणतात. काय पाणी लागेल. पाणी. बघा पाहिजे तेवढं घाला. ठीक आहे, आपण एक काम करूया. अस्सल खानदेशी या शेवभाजीसाठी लागणारा हा जो मसाला आहे किंवा हे जे वाटण आहे ते तयार करून घेऊया आणि मग वळूया पुढच्या कृतीकडे. वाटण तयार आहे. आता काय? आता तेल टाकू घेऊया. इथं. किती तेल लागणार? चांगलं भरपूर. आम्हाला भरपूर? तेल आणि तिखट खूप तरी लागतं. यायला पाहिजे. खानदेशी शेवभाजी बनवतोय आपण. बस बस. तेल तपलंय. त्यात लवंग, वेलदोडे, दालचिनी आणि तमालपत्र तमालपत्र टाका. घाला आता वाटण. आता आपण बापरे. मसाला टाकू. याच्यामध्ये ना आपण चटणी आताच टाकू. कारण काय होईल, आता चटणी टाकल्यामुळे ना रंग जो आहे तो उत्तम रंग येणार एकदम. मीठ घालते थोडं. घाला घाला. त्याच्याने मसाला लवकर उपर होईल. आता काय मीठ घातलं ना? मीठ घातलं, मसाला लवकर तयार होतो. हा, तेल सुटलंय हा भारी. तेल. हो प्लीज तुम्ही सगळं मन लावून बघा बरं का. आता ही खड्या मसाल्याची पावडर. आता ही खडा मसाल्यांची पावडर. पावडर याच्यात जवळपास 15 ते 20 खडे मसाले मी माझ्या प्रमाणानुसार काढून त्याचं आपण पेस्ट पावडर केलेली आहे. झाला.
आपला मसाला आता वयात तेल सुटायला लागलंय. आता याच्यात घालायचं काय राहिलंय? आता याच्यात आपण गरम पाणी टाकणार आहे. पाणी आपल्याला गरम करायला ठेवायला लागणार आहे. बरं टाका. आपल्याला पाहिजे तसं पाणी घेऊ आपण. हो, पाणी आपण गरम करून घेऊ. कन्सिस्टन्सीनुसार घट्ट पातळ जशी पाहिजे ऍड करायचं. आपण ते तिखट जे मगाशी सुरुवातीला टाकलं त्याच्यामुळे तो रंग जो आहे तो रंग जात नाही कुठे. नाही, बरोबर आणि आहे. ते तिखट व्यवस्थित परतलं जातं. बरोबर आहे, तर ते कच्चं राहतं. बरोबर आहे. पण हे मला सहन होईल ना? नक्कीच नक्कीच. आता पाणी घालायचं. पाणी टाकू आपण. थोडंसं पाणी टाकायचं सुरुवातीला. मस्त. आता बऱ्याच ठिकाणी ना काय होतं, खानदेशी म्हणून त्याच्यामध्ये कांद्यासोबत टोमॅटो टाकला जातो. पण खानदेशी पदार्थांमध्ये विशेषतः शेवभाजीमध्ये टोमॅटो कुठंच नसतो. हे तुम्ही टोमॅटो लक्षात कधीच ठेवा. नाही घालत खानदेशी लोक. करेक्ट. आला तेल तरी यायला लागलं. तर्री म्हणजे आता तर्री तुम्ही मान्य करा की हा अस्सल खानदेशी पदार्थ आहे. आणि आता तर्री ही तर्री आलेली शेवभाजी तुम्ही नीट बघून घ्या, तेव्हा तरी तुम्हाला चांगली ऑथेंटिक खानदेशी शेवभाजी खायला मिळेल. आणि सगळ्यात महत्वाचं हा, ग्रेव्ही बनवताना जे आहे ते कांदा उकळून घेतात, जो आपण उकळला नाही. भाजला. आपण कांदा भाजला. भाजला. करेक्ट. बरं, आता मला काय वाटतं, ह्याला उकळी आली आहे. आता फक्त शेव टाकली की शेवभाजी तयार. हो, शेव घालते थोडे. आणि आता हा सोहळा तुम्ही याची देही याची डोळा बघा. अस्सल खानदेशी शेवभाजी तयार होते आहे. अप्रतिम. मसाला शेव अशी ट्रुम ट्रुम करून कुस्करून टाकली. शेव लागीन तसे टाकायचे. लागीन तशी टाका ना तुम्ही. त्याला काय कोथिंबीर बी होतं? आपल्याला लागून तशी घालायची. वा, आणि मग थोडी उकडली की शेवभाजी तयार. तयार. ही शेव लगेच नरम पडत नाही, त्यामुळे ही आहे अस्सल शेवभाजी खानदेशी. पटकन तुम्ही लिहून घ्या. सांगायच्या आधी लिहून घेतली असेल साहित्य आणि कृती. आता शेवभाजी तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका पॅनमध्ये तेल घेऊन ते गरम झाल्यावर त्यात कांदा व्यवस्थित चॉकलेटी रंगावर भाजून घ्यावा. त्यानंतर पॅनमध्ये धणे, जिरं, काजू भाजून घ्यावे, खोबरं भाजून घ्यावं. आता मिक्सरच्या भांड्यात प्रथम धणे, जिरे, काजू आणि खोबरं बारीक करून घ्यावं. त्यानंतर त्यातच भाजलेला कांदा, लसूण आणि थोडीशी हळद घालून सगळं एकत्र पुन्हा बारीक करून वाटण तयार करून घ्यावं. गरज वाटल्यास त्यात थोडंसं पाणी घालावं. आता एका कढईत तेल घेऊन त्यात लवंग, वेलदोडे, दालचिनी आणि तमालपत्र घालावं. त्यानंतर त्यात तयार केलेलं वाटण घालावं. तसंच लाल तिखट आणि थोडंसं मीठही घालावं. वाटण नीट परतून वाटणातून तेल सुटू लागलं की त्यात खडा मसाल्याची पावडर घालावी. पुन्हा सगळं नीट परतून घ्यावं. आता या वाटणामध्ये आपल्याला हव्या त्या कन्सिस्टन्सीनुसार थोडंसं गरम पाणी घालावं. आता चमच्याने हे सगळं नीट ढवळून एकजीव करून घ्यावं आणि एक उकळी येऊ द्यावी. आता त्यात आवश्यकतेनुसार शेव आणि थोडीशी कोथिंबीर घालावी आणि एक उकळी येऊ द्यावी. झणझणीत खानदेशी शेवभाजी तयार आहे. वा, खानदेशी स्पेशल आजचा भाग होतो आहे. मी तुम्हाला वचन दिल्याप्रमाणे आज सगळं खानदेशी आहे. हे बघा, खानदेशी केळीचे चिप्स, खानदेशी लोणचं, शेवभाजी तयार आणि पुढचा पदार्थ आता तयार होणार आहे. काय नाव आहे? आपण बनवणार आहे तुरीच्या दाण्यांची चटणी. तुरीच्या दाण्यांची चटणी. हो, हे तुरीचे दाणे या शेंगांमधून आपण ते काढून घेतलेले आहेत. असे त्या शेंगा दाखवण्यासाठी होत्या. हिरवी मिरची घेतली आपण, कोथिंबीर, जिरं, लसूण, हळद, मीठ, कढीपत्ता आणि लसूण. बस एवढंच साहित्य. अगदी. फारच भारी. चला आपण पदार्थाकडे वळूया. हा, आपण आता हे तुरीचे दाणे ना तर मस्त भुजून घेऊ. त्यात थोडंसं तेल टाकू आपण, म्हणजे ते व्यवस्थित चटका लागेल. ते लवकर भुजातील. तेलावरती जे हे आपण तुरीचे दाणे भुजून घेतो आहोत, म्हणजे भाजून घेतो आहोत, ते झाले की मग वळूया पुढच्या कृतीकडे. तुरीच्या डाळीच्या नाही, तुरीच्या दाण्याच्या चटणीसाठी लागणारे हे जे दाणे आहेत ते भुजून झालेले आहेत. छान त्याचा रंग बदललाय आणि तेलावरती भुजल्यामुळे जरा चमक आली आहे, मोत्यांसारखी. खरंच ना. आता पुढे काय करायचंय? पुढे आपण आता मिरची भाजून घेऊया. घ्या मग. आता भाजून तुम्ही म्हणालात भुजून घ्यायची आपल्याला. हा, मग भुजून घेऊ. तुमची भाषा मी शिकतोय आणि तुम्ही भाजून म्हणताय. मिरची तोडून भुजू आपण, नाही तर ते फुटते, उडते. मग आता मिरची नंतर अजून काही भाजून घ्यायचं? नाही. फक्त आता मिरची भाजून झाली की आपण हे भाजलेली मिरची आणि हे भाजलेले दाणे आपण हे मिक्सरला बारीक करणार. ठीक आहे. आणि मग पुढची प्रोसेसला
पुढे सुरुवात जाऊ करूया. आपण, हो. ठीक आहे. मग आपण एक काम करूया, या दाण्यांसारखीच मिरची सुद्धा भाजून घेऊया आणि मग वळूया वाटणाच्या कृतीकडे. चला, मिरची पण भाजून झालेली आहे, काढा. आणि हे दाणे पण याच्यात घालायचे का? हो, ते दाणे पण त्याच्यात टाकायचे. बरं, माऊलींनो, तायांनो, मावशांनो, काकवांनो, हे तुमच्यासाठी चाललंय. हा, तुम्ही घरात रोजचा स्वयंपाक करून कंटाळला असाल तर तुम्हाला असं वाटत असेल की खानदेशी पदार्थ खावे, म्हणून गे ताई तुझ्यासाठी चाललंय सगळं. मन लावून बघ प्लीज. हा, परत कसं राग धरू नकोस तू माझ्यावर. चला, घ्या वाटून. खानदेशी सीजनल पदार्थ. मग लसूण, मीठ, लसूण, 2-4 पाकळ्या लसूण, थोडं लसूण, थोडीशी कोथिंबीर आपण जास्त याच्यात टाकूयात. म्हणजे रंग आणि हिरवं. चव दोघंही अप्रतिम. जिरं नाही ना, थोडंसं बस. थोडंसं जिरं हळद, मीठ आणि मीठ. मीठ चवीप्रमाणे. तुम्ही खऱ्या अर्थाने नवरा बायको मिळून स्वयंपाक करताय बरं का. तुमचा पदार्थ चालू असताना तुमचं चालू होतं मदतीचं, आता तुमचं चालू असताना ह्यांचं चालू आहे मदतीचं. जोडीगोडीने संसार केला तर तो सुखाचा होतो. फारच चांगला होतो. थांबा, तुरीच्या दाण्यांच्या चटणीसाठी लागणारं हे जे वाटण आहे, हे मिश्रण आहे, हे करून घेऊया आणि मग वळूया पुढच्या कृतीकडे. तुरीच्या दाण्यांच्या चटणीसाठी लागणारं हे वाटण तयार वाटण आपण झालंय. तयार केलंय. आता काय? आता आपण याला आहे ना कढईमध्ये थोडं फ्राय करणार आहे. तेल घालायचं का मग? तेल घालून बरं. किती लागणार आहे? थोडं. हा, बस 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 बस, पुरे पुरे बरं. लसूण टाकून. मला मुळात सांगा, हे आता हिवाळ्याच्या दिवसात हा पदार्थ खाल्ला जातो, हो, खायचा कशाबरोबर? ज्वारीच्या भाकरीसोबत उत्तम, क्या बात. मस्त एकदम. तेल गरम झाले गुरुजी. तेल गरम झालं, आपण त्याच्यात थोडंसं जिरं आपण घालणार आहोत. वा. बस. आणि तर थांब, फुटू दे. थोडं जिरं आता तडतडलं हां, की त्याच्यात हे वाटण, जे आपण करून घेतलंय दाण्यांचं, दाणे आणि दाण्यांचं. मिरची, दाणे मिरची आणि कोथिंबीर. कोथिंबीर, लसूण. पाणी घ्यायचं थोडं. मोठाच आहे. आता आपण एका थोडं पाणी टाकतोय कारण ते थोडी कन्सिस्टन्सी यायसाठी. बर. थोडं अजून मीठ टाकूयात वरतून थोडंसं. वाटणात मीठ घातलं होतं का आपण? हो, थोडं घातलं होतं आणि आपण आता परत अजून थोडं घातलं. थोडं बेतानी घालायचं. त्याला आपण नंतर तडका अजून एक वरतून देणार आहोत. मग आपण लगेच तडक्याची तयारी करूया. तडक्याची तयारी करूयात. कसं वेळ वाया घालवत नाही आपण. तेल घालू का फोडणी पात्रात? हो हो हो. खानदेशी म्हटल्यानंतर तेलाला तुम्ही मागे पुढे पाहायचं अजिबात नाही. नाही. बघा बरं गुरुजी, एवढं पुरे का? हा, बस 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 बस. आता हे आपली ही आता ह्याच्यावर ओके तडका झालं. द्यायचा त्याला ना. आपण तडका देणार आहोत. तडक्यामध्ये आता तेल गरम झालंय, काय घालायचं इकडं? जिरं. तडक्यासाठी आपण लसूण आधी लसूण घालणार. जितका थोडं लसूण जिरं. तितका चांगला लागतो तो. आता जिरं टाकूयात कढीपत्ता. आणि कढीपत्ता. तुम्हाला असं नाही वाटत मी तुम्हाला आज खूप मदत करतोय? हो सर, थँक्यू. हेच ऐकायचं होतं मला. बस. टाका टाका. छान, मस्त. आता आपण याच्यावर तडका टाकूयात. बघा, खानदेशी पदार्थाला माझ्या हातचा तडका. कोथिंबीर घालूया हां. आणि मग तडका. आणि मग तडका देऊया. तडका. 3, 2, 1. अजून काय पाहिजे? बघा, आम्ही सारे खवय्याच्या स्वयंपाकघरात 2 खानदेशी माणसं अस्सल, 2 खानदेशी पदार्थ अस्सल आणि चव सुद्धा अस्सल, जी चाखायची आहे तुम्हाला, दाखवणारा निवेदक अस्सल. त्यामुळे आता पटकन लिहून घ्या. तुरीच्या दाण्यांच्या चटणीसाठी लागणारं साहित्य आणि कृती, आणि मिसळीसाठी तर तुम्ही लिहून घेतलं आहेच. आता आपण ओल्या तुरीच्या दाण्यांची चटणी तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका पॅनमध्ये तुरीचे दाणे भाजून घ्यावे. त्यानंतर मिरचीचे तुकडे देखील भाजून घ्यावे. आता मिरची आणि तुरीचे दाणे मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यावे. त्यात थोड्या लसणीच्या पाकळ्या, कोथिंबीर, जिरं, चवीनुसार मीठ घालून मिक्सरमधून बारीक करून घ्यावं. आता पॅनमध्ये तेल घेऊन ते गरम झाल्यावर त्यात थोडंसं जिरं घालावं. ते तडतडलं
की त्यात तयार मिश्रण घालून ते परतून घ्यावं. आता एका छोट्या कढईत तेल घेऊन त्यात बारीक चिरलेला लसूण घालावा. तो सोनेरी झाला की त्यात जिरं, कढीपत्ता घालून तडका तयार करावा. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर पेरून त्यावर हा गरमागरम तडका घालावा. ओल्या तुरीच्या दाण्यांची चटकदार चटणी तयार आहे. काय कमाल केलीत. अख्खा खानदेश तुम्ही आमच्या या टेबलवरती असा छान त्याचा बहर तुम्ही इथे आणलात. गप्पा झाल्या, पदार्थ झाले. मला फार छान वाटलं. तुम्हाला बरं वाटलं का? खूप छान वाटलं. खूप चांगलं वाटलं. तुम्ही एकमेकांच्या मदतीने खानावळ चालवता, नोकरी सांभाळून, मुलाला सांभाळून, आणि तीही अस्सल खानदेशी. या खानावळीसाठी खूप शुभेच्छा. धन्यवाद. तुमच्या हाताला अशीच चव राहू द्या आणि लोकांना त्याचा आनंद घेता येऊ द्या. काय मंडळी, एखाद्या प्रांतातला पदार्थ करायचं म्हणलं ना की आपल्याला प्रश्न खूप पडतात. तुमच्याही मनात प्रश्न असतील तर या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी आपल्याकडे गुरुवारी आणि शुक्रवारी मधुराजी असणार आहेत, ज्या तुमच्या लाडक्या शेफ आहेत. त्यामुळे भाग सुरू असताना तुम्ही आमच्या खाली दिलेल्या नंबरवरती जर एखादी शंका विचारली, प्रश्न विचारला, तर त्याचं उत्तर सुद्धा आम्ही तुम्हाला देणार आणि अस्सल त्या प्रांतातले पदार्थ सुद्धा दाखवणार. आता यातलं नेमकं खायचं काय हा प्रश्न मला पडलाय, पण त्याचं उत्तर माझं मीच शोधणार आहे. पण त्याआधी आज तुम्ही इथे आलात, इतके छान पदार्थ केलेत आणि तुमचा स्वयंपाकाशी इतका चांगला संबंध आहे खानावळीच्या माध्यमातून, म्हणून झी मराठीकडून ही प्रेमाची भेटवस्तू. सुंदर दिसतंय. धन्यवाद खानदेशी पदार्थ केल्याबद्दल. आता आपण सगळे मिळून हे सगळं फस्त करूया. त्यातलं 80% मीच खाणार आहे, तुम्ही थोडंसं खा. ओके, चला मंडळी, तुम्ही घ्या निरोप. भेटा आम्हाला पुढच्या भागात झी मराठीवरच्या ताज्या आणि गरमागरम कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये.